हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ। तर मंडळी, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असणार। तर हा छोटासा व्हिडिओ की बाळाची मालिश कशी करायची आणि कोणत्या पद्धतीने करायची आणि बाळाची मालिश करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याबाबतचा हा संपूर्ण डिटेल्स मधला व्हिडिओ आहे। पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर मंडळी, बाळाची मालिश करण्या अगोदर तेल थोडंसं कोमट करा आणि ते कोमट केलेलं तेल थोडं हाताला लावून बघा। तेल जर जास्तच गरम असेल तर थोडा वेळ थांबून जा, नंतरच मालिश करायला सुरुवात करा आणि हळूवारपणे गालावर हालचालीने टाळूंपासून सुरुवात करा। म्हणजे बाळाचे जे टाळू असते तिथून तुम्ही बाळाच्या मालिशची सुरुवात करा आणि नंतर डोक्यावर असलेला मऊ भाग दाब देऊ नका। म्हणजे जे टाळू आहे ते जास्त जोरात दाबू नका, हळूवारपणे ते दाबा। हळूवारपणे शरीराचे भाग जसे की पाय, हात आणि पोट यांची पण मालिश करा। म्हणजे रक्तभिसरण सुधारण्यासाठी आणि स्नायू स्थितील करण्यासाठी आपण गोलाकार हालचालीने मालिश करतो आणि बाळाला आराम मिळेल अशा योग्य तेलाचाच वापर करा। मी तर माझ्या बाळाची मालिश पॅराशूट तेलानेच करते। तर बघा, बाळाची मालिश करण्याची पद्धत, कोणती पद्धत वापरून बाळाची मालिश करायची। टाळूपासून तेल करत असेल तर मस्त बाळाची टाळू तुम्ही नाही का तेलाने अशी भरून घ्या आणि हलवार मस्त बोटांनी ते टाळूपर्यंत आणा। नंतर गालाची मालिश करा, गालावर नाही का हलक्या हलक्या हाताने गालाची मालिश करा, नाकाची मालिश करा, नंतर मस्त गळ्याची मालिश, हाताची मालिश अशा प्रकारे करा। पण शरीराच्या इतर काही भागांची पण मालिश करावीच लागते मंडळी, जसं की चेहरा, मान, हात आणि पाय। बघा, बाळाच्या चेहऱ्यावर आणि मानेला हळूवारपणे मालिश करावी लागते, कारण की आपण जर जोरात करत असेल तर बाळाचे अवयव खूपच नाजूक राहतात आणि ते आपण जोराने ओढण्याचा प्रयत्न केला तर ते डॅमेज होऊ शकतात। म्हणजे त्यासाठी आपल्याला हळूवारच बाळाच्या हाताची, मानेची आणि सगळ्याच अवयवांची हळूवारच मालिश करावी लागणार आहे। तर बघा, आणि हात आणि पाय अशी नाजूक वस्तू आहे की ते खूपच हळूवारपणे करावी लागते, कारण की बघा, हात अशी गोष्ट आहे की आपण जर बाळाचा हात जोराने उचलत असेल तर बाळाच्या हाताला कळ लागू शकते। त्यामुळे आपल्याला हळूवारपणे बाळाच्या हाताची, पायाची अशी मालिश करावी लागणार आहे। नंतर उरला पोट। बाळाच्या पोटावर घड्याळच्या काट्याने, म्हणजे जसा घड्याळाचा काटा हळूहळू दिशेने जातो अशा प्रकारे मालिश करावी लागते। जसे की आपण म्हणणार की खूपच फास्ट मध्ये मी बाळाच्या पोटाची मालिश करते, तर असं करून चालणार नाहीये। खूपच हळूवारपणे स्टेप बाय स्टेप बाळाच्या पोटाची मालिश करावी लागणार आहे। जसे की आता खूप जणांना असं वाटते की नाकाची मालिश करताना नाक वर यावं, म्हणजे बाळाचं नाक चिरीदार बनावं, त्यासाठी नाही का खूपच जण बाळाचं नाक असं ओढते, खाली वर करते, तर ते खूपच हळूवार पद्धतीने करावी लागते। कारण की माहिती आहे का, जर डॉक्टर सांगतातच आपल्याला की जर बाळाच्या नाकाला आपण जास्त जोराने जर असं वर करण्याचा प्रयत्न केला तर त्याला इजा होऊ शकतात, तर ते पण हळूवारपणे करायचे। आणि जसे की बाळाचे होठ कोणाचा उंच राहते, जसा माझ्या बाळाचा थोडासा होठाचा आकार, म्हणजे होठची साईड नाही का थोडीशी उंच आहे, तर ते हळूवारपणे दाबून पण घेऊ शकतो, म्हणजे ते खालच्या साईडला होते। तर अशा प्रकारे मालिश करावी लागते। तर मी तुम्हाला पुन्हा एकदा हेच सांगण्याचा प्रयत्न करीन की बाळाला आरामदायक जागेतच मालिश करा आणि बाळाची मालिश करताना हळूवारच करा, कारण की बाळाची स्किन खूपच नाजूक असते। कारण की बाळाची हालचाली नेहमी हळूवारपणेच, गालावर हात फिरवा, नाकाची पण हळूवारपणे मालिश करा आणि बाळाला आरामदायकच तेल वापरा, जसं की खोबऱ्याचं तेल, म्हणजे खूपच चांगलं, जसं कोणी सरसोचं वापरते, राईसचं वापरते, असं कोणतंच तेल वापरू नका। जास्त करून तुम्ही बाळासाठी खोबऱ्याचंच तेल वापरा। आणि बाळाची मालिश करण्याचे फायदे तर खूप सारे आहे मंडळी, कारण की बाळाची जेवढी मालिश करसाल तुम्ही तेवढं त्याचं रक्तस्त्रावात सुधारणा होणार आहे। आणि तर बाळाची मालिश करताना ह्या सर्व गोष्टीची तुम्ही काळजी घ्या।